नमस्कार मंडळींनो, ही बघा चकोली. आम्ही रात्रभर जागून काम करतोय आणि ही इथे मस्त झोपलेली आहे. हा जो बॉक्स तुम्ही बघताय त्याला फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून टिश्यू पेपर राहुल चिटकवून घेतो आहे. तर तुम्ही बाकीचे डोहाळे जेवणाचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील, तर त्यावरून तुम्हाला समजलं असेल हे नक्की काय आहे. नेम रिव्हिलिंगसाठी आम्ही हे किल्ले म्हणून जे आहे ते बनवत आहोत आणि ते प्रॉप्स म्हणून यूज करणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही आपल्या जिजाऊंनी आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले आहे त्याला स्मरूनच ही किल्ल्याची थीम निवडली आहे. तर आम्ही हे जे मूर्ती आहेत या जिथून ऑर्डर केलेल्या होत्या त्या ज्या बॉक्समध्ये आम्हाला पोच झाल्या त्याच बॉक्सचा यूज आम्ही इथे केला आहे. बॉक्स क्लोज करण्याचे वरचे जे पार्ट्स असतात ते अगोदर सेपरेट करून घेतले बॉक्सपासून आणि मग त्याला सेम मेजरमेंटमध्ये अशा किल्ल्याच्या डायग्राम्स तयार करून त्याला कटिंग करायला सुरुवात केली. सो मेजरमेंट परफेक्ट घेतलेली आहे सगळ्या ह्या कार्डबोर्डवरती, कारण किल्ला सगळ्या बाजूने सेम व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणून. तर हे बघा, हे अशा प्रकारे मी राहुलला डायग्राम करून दिले आणि त्याने कटरने कटिंग चालू केलेली आहे. तर तुम्हाला हे कटिंग्स बघून कळालंच असेल की हा किल्ल्याचा वरचा पोर्शन म्हणून आम्ही इथे बनवलेला आहे. आणि हे बघा, त्याला थोडासा त्याच्या बेसला कट मारून असा साधारणचा कट मारून आम्ही त्याला चिटकवलं. हे जे राहुल आता इथे बसला आहे आणि कलरिंग करत आहे तेव्हा माझी मेहंदी चालू होती. म्हणजे मला हातावरती मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि राहुल त्याच टायमिंगचा यूज करून इथे कलरिंग करत होता. याचा जो फायनल लुक झाला आहे तो खूपच छान आहे आणि सगळ्यांना हा खूपच आवडला आहे. हे पहा. आता ही बाहुली आम्ही खरेदी करून आणलेली नोवेल्टी शॉपमधून. तर मला डोहाळे जेवणमध्ये आपण एका स्त्रीची जशी तयारी करतो मराठी डोहाळे जेवण कार्यक्रमामध्ये जशी एका स्त्रीला सजवतो प्रेग्नंट लेडीला, तसंच मला या बाहुलीला तयार करायचं होतं. ऑनलाईनमध्ये मला बऱ्याचशा असे ऑनलाईन जे रुखवत असतात म्हणजे भाड्याने वगैरे मिळतात वन डे रेंटवरती, त्यांची लोकं येतात, ती लोकं ठेवतात रुखवत आणि कार्यक्रम संपला की ते घेऊन जातात. तर आपल्याला त्यांना तेवढ्या आर्सचं तेवढ्या ड्युरेशनचं भाडं द्यायचं असतं. पण त्याचे रेट काहीच्या काही असे मला वाटले. हो, ऑफकोर्स ते तेवढे एफर्ट्स घेतात, ते तेवढ्या युनिकली बनवतात प्रॉडक्ट्स म्हणून ते घेतात, मान्य आहे. पण आपल्या स्वतःमध्ये काही कलात्मकता असेल तर मग त्या सगळ्याला चूज करणं मला नाही आवडलं. म्हणून मीच म्हटलं की स्वतःच आपण बनवूया. हे छकुलीला मी देत होती बॅग बाहुलीची, पण तिने घेतली नाही. मे बी तिला आवडली नसेल म्हणून. तर ही बघा, बाहुलीला ही अशी मी ग्रीन साडी घालून तयार केली आहे. जो ग्रीन कलरचा माझा एक ब्लाऊज पीस होता, साडीसाठी मी तो यूज केला नव्हता, तर त्यालाच कटिंग वगैरे करून मी हे असं साडी नेसवलेली बाहुलीला. या साडीच्या प्लेट्स वगैरे काढताना आपली हेअर मशीन असते, हेअर स्ट्रेटनिंग मशीन, ती यूज करून ह्या प्लेट्स जरा मी फोल्ड करून व्यवस्थित लावलेल्या. सो पिनअप करून ठेवलेलं, जेणेकरून ते सगळं व्यवस्थित निर्या आणि ज्या काही फोल्ड्स आहेत साडीचे ते एका ठिकाणी बसेल असे. तर ब्लाऊज वगैरेसुद्धा मी चिटकवून ग्लूगनने व्यवस्थित केलेलं आहे. सो हा आहे बिफोर अँड आफ्टर लुक. ही आहे बाहुलीच्या कानातील कुडी, गळ्यामध्ये नेकलेस आहे, त्यानंतर मंगळसूत्र आणि हा फुलांचा हार, मोगऱ्याचा हार. सो ब्लाऊजलासुद्धा मी व्यवस्थित लेस वगैरे लावून तयार केलं, कमरपट्टा तयार केला, नाकात नथ, डोक्यावर टिकली आणि हातात ज्या बांगड्या आहेत तुम्ही पाहताय त्या बांगड्या म्हणजे माझ्याकडे एक बारीक लोकर होती, त्या लोकरीचं मी बंडल बनवलं आणि अशा प्रकारे साईजमध्ये कट करून ठेवलं आहे. पायामध्ये पैजणसुद्धा आहे आपल्या बाहुलीच्या. तर ही बघा, ही खूप छान सुंदर अशी डोक्याला बिंदी लावून तयार आहे आपली बाहुली. जसं मी माझ्या डोक्यामध्ये लावण्यासाठी ब्रॉच बनवलेला केसामध्ये लावण्यासाठी, तसाच ब्रॉच मी आपल्या बाहुलीसाठी सुद्धा तयार केलेला. आता ही बाहुली आपण तयार करतोय, ही तर सगळ्या रुखवतमध्ये तुम्हाला मिळणारच. प्रत्येक बाहुलीची युनिक स्टाईल असते, वेगळी स्टाईल असते. फेवरेट तुमचे चॉकलेट तुम्ही लावू शकता. सो पल्स हा आमचा जरा फेवरेट चॉकलेट आहे, म्हणून या बाहुलीला चॉकलेटची बाहुली म्हणून तयार करताना मी पल्स, अल्पेनलिबे, मेलेडी आणि जेम्सच्या गोळ्या हे असे आमचे जे काही फेवरेट चॉकलेट्स आहेत ते यूज केलेत. सो अगोदर मी रँडमली लावायला सुरुवात केलं, त्यानंतर मी एका डायरेक्शनमध्ये त्यांना स्टिक करायला चालू केलं. सो ही जी बाहुली आहे तीसुद्धा अतिशय सुंदर दिसत होती.
फायनली ही आपली बाहुलीसुद्धा इथे तयार झाली आहे. आणि हे आहे आपलं ड्रायफ्रूटचं फूल आणि ड्रायफ्रूटची रुखवत. हे बघा, ही प्लेट आहे, ही आमच्या आवडत्या चॉकलेट्स ज्या कॅडबरीज आहेत, आवडते कॅडबरीज, त्याने सजवलेली ही प्लेट आहे. तुम्ही खाली जी बेसला प्लेट बघता ही माझ्या लग्नाच्या रुखवतमधली प्लेट आहे, जिचा मी या रुखवतमध्ये सुद्धा यूज केला आहे. सो ग्लूगनने लावल्यावरती काही तसं नाही आहे मंडळीनो, म्हणजे नंतर तुम्ही ते रिमूव्ह केल्यानंतर ग्लूगन व्यवस्थित निघू शकतो. आणि ही सगळी तयारी तुम्ही जी बघता आहे ती आहे रिटर्न गिफ्टची. तर रिटर्न गिफ्ट्समध्ये आम्ही थँक्यू नोटसुद्धा लिहायला घेतलं आणि आम्ही हे हँडमेड थँक्यू नोट लिहिलं आहे. माझ्याकडे जसं मी म्हटलं लग्नाआधीच्या क्राफ्ट्समधले मटेरियल होतं तेच यूज केलं आहे. सो हे जार आहेत, एअरटाईट जार आहे, त्यामध्ये हळदी कुंकू, त्यानंतर ही मेणबत्ती पंती ठेवली आहे, मेणाची पंती, नंतर आपलं चॉकोलोटो पाय जे लहान मुलांचं सगळ्यांचं फेवरेट असतं ते ॲड केलं. सो ही एअरटाईट काचेची बरणी आहे. आता याला मी एक आपला नेट जो येलो कलरची नेट असते ही सुद्धा आम्ही वेगळ्या कलरमध्ये बघत होतो, पण येलो कलर व्यवस्थित वाटला आणि तो खरंच खूप उठून दिसत होता. सो ही येलो कलरची जी नेट आहे तो कपडा आम्ही कटिंग केला साईजमध्ये, वेगवेगळ्या सेम साईजमध्ये सगळ्या जारसाठी, आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे या जारच्या भोवती रॅप केलं आहे. आणि आता आपण या ज्या रिबन्स आहेत किंवा लेस तुम्ही बोलू शकता, तर ह्या ज्या लेस आहेत आपल्याकडे डिझायनर लेस आहेत, त्या लेस लावून गाठ बांधली आणि हे रिटर्न गिफ्ट तयार केलं आहे. रिटर्न गिफ्टसुद्धा ऑनलाईनमध्ये मी बरेचसे बघितले ॲडव्हर्टाईजमेंट आणि कॉलसुद्धा केलेत. त्यांची क्वांटिटी स्पेसिफिक होती आणि त्यामध्ये मला जे काही स्पेसिफिकेशन माझ्या अकॉर्डिंगली हवं होतं, म्हणजे बच्चेपासून मोठेपर्यंत, म्हणजे आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठी माणसंही येणार होती, तर हे जे रिटर्न गिफ्ट होतं ते सगळ्यांना युजफुल होईल असं मला काहीतरी आम्हाला प्लॅन करायचं होतं. तर यामध्ये हा जार नक्कीच येणाऱ्या पाहुण्यांमध्ये घरी यूज होणारा होता व चॉकलेटो पाय तर जसं लहान मुलांचं फेवरेट आहे ते तर लगेचच्या लगेच फस्त होणार होतं. हळदी कुंकू हे आपल्या मराठमोळ्या वानामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं, म्हणून हळदी कुंकू चूज केलं, आणि मेणबत्तीची पंती जी सगळ्यांचं घर नक्कीच उजळवेल. आणि हे कॉटन कँडी मिळालं आम्हाला 99चं आपलं जे शॉप असतं त्या शॉपमध्ये हे मिळालं. त्याच्यानंतर ह्या बॅग्स होत्या, त्याच्यावरती आम्ही जे थँक्यू नोट्स तयार केलेले ते चिटकावून घेतले. आणि आता याच्यामध्ये आम्ही हा जार ठेवतो आहे आणि त्याच्या बाजूला कॉटन कँडीचा तो बॉक्स. सो अशा प्रकारे हे रिटर्न गिफ्टसुद्धा तयार आहे. आता याला वरून फक्त एक पर्पल कलरची रिबन लेस लावते, कारण एक फायनल त्याला छानसा लुक येण्यासाठी ही पर्पल कलरची लेस आहे तीसुद्धा कट केली आणि लावली. आता तुम्ही हातावर मेहंदी बघताय, त्यामुळे तुम्हाला सांगायला आवडेल मला की ही सगळी तयारी आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी डोहाळे जेवण होतं, तर ही आम्ही आदल्या दिवशी रात्री सगळी तयारी करायला घेतलेली. सो सर्व तयारी व्यवस्थित झाली आणि हे आहे आमच्या डोहाळे जेवणाचं फायनल लुक. हा आहे डोहाळे जेवणाचा टेबल जो आम्ही स्वतः सजवलेला आमच्या हॉलवरती. ते ही जी बाहुली आहे ती बांगड्यांची बाहुलीसुद्धा ठेवलेली आम्ही. ते तुम्ही ताट बघताय छोटं, हे ब्रासचं पितळेचं ताट आहे, ते लग्नाच्या रुखवतमधलं आहे, ते सजवलं आहे. बाहुली घेतलेली, राधाकृष्णसुद्धा आम्ही ऑनलाईन परचेस केलेले आहेत. ही आपली सजवलेली बाहुली, मागे धनुष्यबाण आहे, फुलांची परडी आहे. हा सोफा आणि सोफ्यावर सजवलेला मोर. ही आहे आपण तयार केलेली कॅडबरीची प्लेट आणि हे काही फ्रूट्स. तर मंडळीनो, आमचा असा अप्रोच होता की जे काही आम्ही रुखवतमध्ये मांडणार आहोत ते सगळं वेस्ट जाता कामा नये आणि ते नंतरही यूज करता यायला हवं. सो ही तुम्ही जी मिठाई बघता, हा कार्यक्रम संपता सगळ्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये वाटून संपवलेला होता. हे जे मी सांगितलं हे माझ्याकडे अगोदर जे क्राफ्ट पेपर होते त्यातून मी हे फ्रॉक्स बनवले. सो असा आहे डोहाळे जेवणाचा रुखवत.